मंडळी बघा, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि पाऊस बघा. दुधाला जायला उशीर झालाच. निघूया पटापट जाऊया तर पाऊस त्यात. काय पावसाने पण ना, पावसाचे उरलेल्या दिवसाचा कोटा भरून घेतोय. कामावर निघालीत माणसं काय यायला पावसाचं काहीतरी बिघडले वाटतं. तिकडे काय काय ठिकाणी ढग नाही आहेत, पण ते काल दिवसभर तर ऊन होतं. मंडळी आता सकाळचे 10:30 झालेत आणि इकडे वातावरण बघा कसं आहे. ते इकडे एकदम शेवटी बघाल तर ऊन आहे आणि इकडे मात्र सगळा काळोख आहे. काय करायचं आहे पावसाला. कसं वातावरण झालं आहे. तर मंडळी डायरेक्ट सकाळच्या पावसानंतर तुम्हाला आताच भेटतोय. पाऊस पण आहे ना, अचानक पडतो, अचानक येतोय, अचानक जातोय, त्यामुळे तुमच्याशी बोलायला भेटलं. बाकी कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर काय काय ठिकाणी पाऊस पडतोय. आता म्हणतात ना, सगळं वाहून गेलंय. शेतकरी आपला चिखलगाळ काढतो आहे. भयानक परिस्थिती आहे. आता सगळे आपलं सरकार प्रशासन गेलंय त्यांच्या मदतीला, त्यांचं सर्वे पंचनामा करण्यासाठी. लवकरात लवकर मदत त्यांना मिळो हीच अपेक्षा असो. तर मंडळी आज दिवसभरात पावसाचं झालं. पावसाने आज सतवलं सकाळी पण, आणि मग भिजलो नाही मी जास्त, पण सकाळी जेव्हा दुधाला गेलो त्याच वेळेला बारीक बारीक पाऊस होता. नंतर स्टॉप झाला. नंतर 10:30च्या दरम्यान तुम्ही बघितलं पाऊस आला होता आणि ती एक सर चांगली पडली 15 मिनिटाची. आणि आज दिवसभरात तनू पण नाही केला शाळेत, गट्टू पण नाही केला, समीक्षा पण आजारी आहेत सगळे. नाही बघा, तनू आराम करतोय. सगळे आजारी पडले. फीवर, व्हायरल फीवर. असं लवकरात लवकर बरे होऊ देत, कारण आता परीक्षा जवळ आल्यात. असं घर एक जण आजारी असेल ना, सगळे आजारी पडतात. पण आता झाली, माझी तब्येत चांगली झाली, मस्त. आय बिकम अ फिट व्हेरी वेल. असो. कुठे बसले बघा. कपाटात बसले. ए ध्रुविका, दरवाजा लावू तुला, उठताना लागल ते. ध्रुविका इकडे बघ, गाणं बोल, गाणं. ध्रुविका गाणं बोल. नाही. नन्ना मुन्ना राई हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद. तर मंडळी झाला, तर झोपायची वेळच झाली. बाहेर जरा राऊंड मारलं, जरा बरं वाटतं. आणि आता झोपूया. जरा झोपलं की बरं वाटतं. परत सकाळी उठून आता दुधाला जायचं आहे. पाऊस असला ना की मंडळी कंटाळा येतो. खरंच सांगू, म्हणजे लिटरली कंटाळा येतो. म्हणजे पावसाळ्यात, म्हणजे आता ठीक आहे पावसाचाच महिना चालू आहे, पण पावसाळ्यातला पाऊस जो असतो ना, म्हणजे जून जुलैमधला, त्या पावसात भिजायला बरं वाटतं. नंतर ऑगस्टमध्ये थोडं भिजायला बरं वाटतं. पण आता पर सप्टेंबर संपायला आलं. आज किती तारीख आहे? 25 तारीख झाली. अजून 5 दिवस आहेत. चिकचिकीत ते एकदम धुवाधार पाऊस असेल ना, त्यात भिजायला काय नाही वाटत. आता तुम्ही म्हणाला एक साईडला पाऊस तुम्ही नुकसान करतोय, तसं नाही. मी फक्त सांगतो, मी एक मजेशीर बोलतोय. भिजायला बरं वाटतं. पण मला पण बहुतेक खोकला झाला. तर चला म्हणते, आता जास्त न बोलता, जास्त बडबड न करता हा व्हिडिओ इथे संपवायची वेळ आली. मी एक छोटीशी रील बनवली होती, तुम्ही बघितली की नाही काय माहीत नाही. मी देतो वाटल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तसे पण तुम्ही माझे व्हिडिओ फार कमी बघताय मंडळी.
मी सब बोललो होतो राजाने म्हणजे एक गायकाने राजाच्या कानाला चांगलं वाटावं म्हणून चांगली गाणी म्हणली. तसंच राजाने सुद्धा गायकाच्या कानाला चांगलं वाटावं म्हणून चांगल्या घोषणा केल्या. जाऊन बघा, आपल्याशी काही संबंध नाही, काल्पनिक गोष्ट आहे ते. तर मंडळी काय चाललंय बाकी विशेष? तुम्ही म्हणाला कंटाळा आल्यासारखा व्हिडिओ करतोय का? नाही, कंटाळा वगैरे असं आलं काय नाही. तुमच्याशी बोलावं असं वाटतं प्रत्येकाला, कारण हा आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे. पण खरंच म्हणजे मला का असं वाटतं, का कोण झाले काय माहिती, माझं कुठे व्हिडिओ बनवण्यामध्ये चुकतं आहे, ब्लॉगिंग एडिटिंगमध्ये चुकतं आहे, थंबनेल देण्यामध्ये चुकतं आहे, कशामध्ये चुकतं आहे काय माहिती. खूप कमी व्ह्यूज भेटतात, खूप म्हणजे खूप. आपली जसे आता 1600 जणांची आपली फॅमिली परिवार तयार झाला आहे, पण त्यातले बघतात किती 15 ते 20 जणं व्हिडिओज फक्त. ते पण खूप जास्त, 15 ते 20 जणं. मी आज जास्त आकडा सांगितला, काहीतरी 7, 8, 2, 3 एवढेच व्ह्यूज असतात. तर मंडळी बघत जा. मी काही जास्त खूप मोठे एफर्ट्स घेऊन व्हिडिओ बनवते वगैरे असं नाही, पण एक वेळातला वेळ काढून माझी आवड जोपासतोय. त्याला तुम्हीसुद्धा सहकार्य करा, बरं वाटेल. कारण बरंच जवळ झालं, आता तब्बल 4 वर्ष झाली मंडळी, म्हणजे 21पासून मी व्हिडिओ स्टार्ट केलेत लगभग. तर आणि 21पासूनसुद्धा आपले अजून 1600च रडत खडत आपल्या फॅमिलीमध्ये ॲड होत आहेत, डिलीट होत आहेत. का असं होतं आहे? पण मी होप सोडणार नाही, तुमच्याशी बोलणं सोडणार नाही हे निश्चित. हा थोडासा थांबेन, म्हणजे काहीतरी बरं नसेल किंवा काय असेल, काम असेल तर कदाचित राहून जाईल, पण तुमच्याशी बोलण्याची सवय जी लागली ती मात्र सोडणार नाही. जेवढे आपले मित्र झाले तेवढ्यांनी तरी बघावा हा व्हिडिओ असं मला वाटतं. कारण आपण एखादं पर्टिक्युलर जेव्हा हे चालू करतो, एखाद्या सेक्टरमध्ये काम करणं चालू करतो, तेव्हा कालांतराने त्या ह्याच्यामध्ये आपली प्रगती व्हावी असं वाटत असतं नेहमी. नक्कीच वाटतं, भले ते आता मी छंद म्हणून चालू केलं असेल तरी आता त्याच्यामध्ये एक यश भेटावं हे नक्कीच वाटतं. असो, तुम्ही साथ द्याल. चला, तुमचा तरी आता इथेच थांबवतो हा व्हिडिओ. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.